Hello everyone and welcome back once again to your YouTube channel that is MJ Edutech. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड-19 या आजारासंदर्भातील व्होकॅब्युलरी अभ्यासणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड. तत्पूर्वी या आजारासंदर्भात थोडक्यात पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत. In December 2019, a new disease was identified in China. On investigation, the disease was caused by a new virus of the coronavirus family and has since been officially named COVID-19. डिसेंबर 2019 मध्ये चीन या देशामध्ये एक नवीन प्रकारचा आजार जो आहे तो नावारूपास आला आणि तपासानंतर असं लक्षात आलं की कोरोना व्हायरस फॅमिली मधीलच एक नवीन व्हायरस जो आहे त्या व्हायरसमुळे हा आजार उद्भवत आहे आणि या व्हायरस पासून होणाऱ्या आजाराला नंतर कोविड-19 असं नाव देण्यात आलं. It subsequently spread to the other countries and was officially pronounced a pandemic by the World Health Organization that is WHO on 11th March 2020. आणि काही काळानंतर हा आजार इतर देशांमध्ये देखील पसरायला सुरुवात झाली आणि मग 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला सर्व देशभर पसरणारा साथीचा आजार म्हणून घोषित केले. चला तर मग या संदर्भातीलच काही शब्द किंवा शब्दसमूह आपण पाहूयात. Each of the following term listed here has a basic definition and an example sentence showing how the term may be used in context. आपण जो शब्द किंवा शब्दसमूह पाहणार आहोत त्याची प्राथमिक स्वरूपातील एक थोडक्यात व्याख्या आपण पाहूयात व त्यानंतर बोलत असताना आपण तो शब्द वाक्यात कशा पद्धतीने वापरायचा या उदाहरणादाखल एक वाक्य देखील आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट टर्म इज एनिमल ह्युमन इंटरफेस. At any point where animal and humans meet. Animal human interface म्हणजे काय? जिथे कुठे प्राणी आणि मानवाचा डायरेक्ट संपर्क येत असतो त्याला आपण एनिमल ह्युमन इंटरफेस असं म्हणत असतो. ओके, त्या संदर्भातील उदाहरणार्थ एक वाक्य पाहूयात की आपण कशा पद्धतीने या टर्मचा वापर करतो. Animal diseases can potentially pass to humans at any animal human interface that has a zoo, farm or animal market. Okay, this is one example sentence. We can use this term in our own sentence wherever we want. Okay, so moving on to the next term or the next word, asymptomatic. We will see the definition first. Showing no symptoms of a particular disease. एखाद्या आजाराचे कोणतेही लक्षण जर दिसत नसतील तर त्या व्यक्तीला आपण असिम्प्टमॅटिक असं म्हणत असतो. म्हणजे तो आजारी तर आहे बट ही इज नॉट शोईंग एनी सिम्पटम्स ऑफ दॅट डिसीज. त्याला त्या आजाराचे कोणतेही लक्षण नाहीये तेव्हा त्या पेशंटला असिम्प्टमॅटिक असं म्हणत असतो. उदाहरणार्थ एक वाक्य पाहूयात. She had no idea her husband had coronavirus because he was asymptomatic. किंवा एखादं दुसरं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर घेऊयात. My brother has coronavirus but he is asymptomatic. म्हणजेच त्याला कोरोना व्हायरस झाला हे टेस्ट मधून निष्पन्न झालं बट त्याला कोणतेही लक्षण नव्हते म्हणून आपण अशा पेशंटला असिम्प्टमॅटिक असं म्हणत असतो. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट वर्ड. कम्युनिटी स्प्रेड. कम्युनिटी स्प्रेड म्हणजे काय? ट्रान्समिशन ऑफ डिसीज डायरेक्टली विदिन अ कम्युनिटी अँड नॉट बाय इम्पोर्टेशन फ्रॉम अ फॉरेन सोर्स. म्हणजेच आपल्याच समाजातील किंवा समूहातील लोकांमार्फत इतर लोकांना होणारा आजाराचा प्रसार जो आहे त्याला कम्युनिटी स्प्रेड म्हणायचं. ओके, लेट्स सी द एक्झाम्पल सेंटेन्स. स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड दॅट कम्युनिटी स्प्रेड हॅज नॉट स्टार्टेड इट. राज्य सरकारने असे जाहीर केलेले आहे की सध्या तरी कम्युनिटी स्प्रेड सुरू झालेला नाहीये. अशा पद्धतीची वाक्य तुम्ही बातम्यामध्ये किंवा चर्चा चालू असताना एकमेकांना बोलत असताना आपण हे ऐकलेलं आहे. तर पहा, खूप महत्वाचे हे शब्द आहेत जे आपल्याला माहित असायला हवेत. पाहूयात पुढील शब्द काय आहे. कोविड-19. मागील 1 ते 1.5 वर्षापासून कोविड-19 आपण ऐकत आलेलो आहोत. तर कोविड-19 काय आहे? ऑफिशियल नेम ऑफ द नोवेल कोरोना व्हायरस डिसीज दॅट इमर्ज्ड इन चायना इन 2019. चीनमध्ये 2019 मध्ये कोरोना विषाणूपासून जो आजार उद्भवला होता त्या आजारालाच अधिकृतरित्या कोविड-19 असं संबोधलं जातं. CO stands for कोरोना, VI stands for virus and D stands for disease. 19 indicates that disease emerged in 2019. उदाहरणार्थ असलेलं वाक्य आपण पाहूयात. All cities are requested to report any new case of COVID-19 within 48 hours. सर्व शहरांना अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की कोविड-19 ची कोणतीही नवीन केस जर 48 तासांमध्ये निदर्शनास आली असेल तर ती लगेच कळवण्यात यावी. मग अशाच पद्धतीची वाक्य आपण बातम्यामध्ये सुद्धा ऐकत असतो. पहा, इन महाराष्ट्र 120 न्यू कोविड-19 केसेस हॅज फाउंड इन लास्ट 48 hours. अशा पद्धतीने आपल्याला पण जेव्हा कधी या शब्दांचा वाक्यात वापर करायचा आहे तर त्यापूर्वी आपल्याला त्या शब्दांचा अर्थ देखील माहित असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण या शब्दांचे अर्थ जाणून घेत आहोत. पुढील शब्द किंवा पुढील शब्दसमूह आपण पाहूयात. ओके, द नेक्स्ट वर्ड इज डायग्नोसिस. आयडेंटिफिकेशन ऑफ एन इलनेस बाय एक्झामिनेशन ऑफ द सिम्पटम्स.
म्हणजेच मराठीत आपण त्याला निदान असे म्हणतो. विविध चाचण्या करून कोणकोणती लक्षणं आहेत त्याच्या तपासण्या करून मग आपल्याला शेवटी कळतं की नेमका आजार काय आहे, त्याला म्हणतात डायग्नोसिस. ओके, एक वाक्य आपण पाहूयात. इफ यू आर नॉट हॅपी विथ द डॉक्टर्स डायग्नोसिस यू कॅन टेक सेकंड ओपिनियन. जर डॉक्टरांनी केलेल्या निदानाबद्दल आपण समाधानी नसू तर आपण नेहमी दुसरं ओपिनियन सुद्धा म्हणजेच दुसऱ्या एखाद्या डॉक्टरचा सल्ला सुद्धा घेऊ शकतो. सो moving on to the next word. The next word is infected. Affected with a disease causing organism. सूक्ष्मजीवांद्वारे एखाद्या आजाराची लागण होणे म्हणजेच आपण त्या व्यक्तीला इन्फेक्टेड पेशंट किंवा इन्फेक्टेड पर्सन असं म्हणत असतो. सो लेट्स सी द एक्झाम्पल सेंटेन्स. इफ यू थिंक यू आर इन्फेक्टेड यू मस्ट हॅव टू सी अ डॉक्टर. पाहूयात पुढील शब्द काय आहे. लॉकडाऊन. The most famous word that we are listening from very long time, right? We will see what is lockdown. Official restriction of movement within or access to an area in the interests of public health. लोकांच्या आरोग्याचा विचार करता शासनाद्वारे अधिकृतरित्या जी काही बंधनं लावण्यात आलेली असतात म्हणजेच एकत्र येण्याबद्दलची असतील किंवा एखाद्या एरियातून दुसऱ्या एरियात जाण्याबद्दलची बंधनं असतील त्याला आपण ऑफिशियली लॉकडाऊन असं म्हणत असतो. वी विल सी द एक्झाम्पल सेंटेन्स. ऑस्ट्रेलियन प्रेसिडेंट टुडे अनाउन्स्ड टोटल लॉकडाऊन इन द कंट्री. सो बेसिकली लॉकडाऊन मीन्स आपल्याला बाहेर येण्या जाण्यासंदर्भातील बंधनं, निर्बंध. सो वी विल सी द नेक्स्ट वर्ड. क्वारंटाईन. Isolation and monitoring of people who seems healthy but may have been exposed to an infectious disease to see if they developed some symptoms. क्वारंटाईन या शब्दाचा थोडक्यात आपण अर्थ समजून घेऊयात की एखादा व्यक्ती असा आहे की जो आजारी व्यक्तीच्या संपर्कात राहून आलेला आहे आणि मग त्यामध्ये काही लक्षणं दिसतायत का, त्याला देखील तो आजार जडलेला आहे का याची खात्री करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही लक्षणं दिसून येत आहेत का हे पाहण्यासाठी काही दिवस त्याला विलगीकरणात ठेवण्यात येतं. त्याचं आणखी एक कारण म्हणजे त्या व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा लागण होण्याची शक्यता असते. मग विलगीकरणात ठेवणं म्हणजेच क्वारंटाईन करणं. सो बेसिकली दिस इज द मीनिंग ऑफ क्वारंटाईन. We will see the example sentence. People who have been exposed to the coronavirus must have to quarantine themselves. Then, social distancing. Practice of encouraging people to minimize contact and closeness, whether by banning large or even small groups or meetings, or by maintaining a minimum distance between people. For example, 1 meter or 2 meter. थोडक्यात सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय तर सामाजिक अंतर पाळणे, राईट. म्हणजेच खूप जास्त प्रमाणात लोकांना एकत्र न येऊ देणे किंवा न येणे, तसेच एकमेकांच्या संपर्कात जास्त वेळ न थांबणे, त्याचबरोबर दोन व्यक्तींच्या दरम्यान सुरक्षित असं अंतर ठेवलं जाणं, त्यालाच आपण सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर पाळणं असं म्हणत असतो. उदाहरणार्थ वाक्य इथे दिलेलं आहे. द गव्हर्नमेंट हॅज इन्स्ट्रक्टेड स्कूल्स टू टेक सोशल डिस्टन्सिंग मेजर्स टू स्लो द स्प्रेड ऑफ द व्हायरस. ओके, वी विल मूव्ह टू द नेक्स्ट वर्ड. सिम्पटमॅटिक. शोविंग सिम्पटम्स ऑफ अ पर्टिक्युलर डिसीज. एखाद्या आजाराबद्दलची लक्षणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर त्याला सिम्पटमॅटिक पेशंट असं म्हणत असतात. ओके, काही वेळापूर्वी आपण असिम्पटमॅटिक हा शब्द पाहिला होता. त्याचा अर्थ असा होता की एखाद्या व्यक्तीला लागण झालेली आहे बट ही इज नॉट शोईंग एनी सिम्पटम्स. त्याला आजार तर आहे परंतु कोणतेही लक्षणं नाहीयेत. परंतु सिम्पटमॅटिक म्हणजे काय, आजार आहे आणि त्याची पूर्ण लक्षणं देखील दिसत आहेत, अशा पेशंटला सिम्पटमॅटिक पेशंट असे म्हणतात. Okay, we will see the example sentence. Anyone who is symptomatic is advised to get tested. Okay, let's see the next word or the next phrase, that is test negative or test positive. हे शब्द देखील वारंवार आपल्या कानावर पडत आलेले आहेत. पहा, टेस्ट निगेटिव्ह, टेस्ट पॉझिटिव्ह आलेले आहे, राईट. इफ यू टेक अ टेस्ट फॉर अन इन्फेक्शन अँड यू टेस्ट निगेटिव्ह that means you do not have the infection. If you test positive, that means you have the infection. म्हणजेच एखाद्या आजारासंदर्भातील आपण जर टेस्ट केलेली असेल आणि टेस्ट निगेटिव्ह असं आपल्याला सांगण्यात आले तर त्याचा अर्थ असा की आपल्याला त्या आजाराची लागण झालेली नाहीये. अँड इफ यू हॅव द टेस्ट पॉझिटिव्ह, तुमची जर पॉझिटिव्ह टेस्ट आलेली आहे तर त्याचा अर्थ आहे की तुम्हाला इन्फेक्शन म्हणजेच त्या आजाराची लागण झालेली आहे. सो वी विल सी द एक्झाम्पल सेंटेन्स. द मिनिस्टर इज प्लीज टू अनाउन्स दॅट ही हॅज टेस्टेड निगेटिव्ह फॉर द व्हायरस. मग आता या पूर्ण शब्दांचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर आपल्याला जेव्हा कधी ही शब्द कानावर पडतील, जेव्हा आपण बातम्यात ऐकू किंवा आपण चर्चा करत असताना ऐकू, त्यावेळी जर तुम्ही या शब्दांबद्दल एखादं वाक्य बोललात किंवा तुम्ही जर त्या शब्दाचा अर्थ समोरच्या व्यक्तीला समजून सांगितला तर त्यांनाही असं लक्षात येईल की अरे हा तर खूपच जाणकार व्यक्ती आहे किंवा जाणकार विद्यार्थी दिसत आहे आणि मला खात्री आहे की हे असंच होणार आहे. तुम्हाला सर्वजण जाणकार व्यक्ती म्हणणार आहेत कधी जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिलेला आणि ऐकलेला असेल तर.
So in short, we have learned the vocabulary related to the coronavirus or COVID-19 disease. So I am sure that this video is going to be very helpful for you. Thank you very much for watching this video and don't forget to subscribe my channel. Thank you.